नमस्कार, मी माधुरी माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे। इथे बघा माझा गावठी गुलाब आहे आणि पूर्ण फुलांनी भरून गेलेला आहे आणि अशीच फुले तुमच्या जर बागेमध्ये पाहिजे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राइब नक्की करा। इथे बघा किती छान अशी फुले आलेली आहेत आणि सगळीकडे मस्त सुगंध पसरलेला आहे आणि बघा फुले किती छान टवटवीत दिसतात। बघा साईज सुद्धा मस्त फुलांची आलेली आहे आणि आपल्याला गुलाबावर 2-3 कामे करायची आहेत। ती कामे केली तर 100% फुले येणारच आपल्या बागेमध्ये। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक नक्की करा। गुलाबाची छानशी वाढ होण्यासाठी आपल्याला वेळेवर गुलाबाला खत द्यायचे आहे आणि 3-4 तासाचे ऊन भेटेल अशा ठिकाणी आपले गुलाबाची झाडं ठेवावी, म्हणजे छान अशी वाढ होईल आणि फुले येण्यासाठी खूप छान अशी मदत होईल। गुलाबाला फुले येऊन गेल्यानंतर पहिले काम करायचे आहे ते म्हणजे गुलाबाची छाटणी। जर आपण छाटणी केली नाही तर खूप वेळ लागेल फुले येण्यासाठी आणि जर छाटणी केली तर पटकन असे नवीन फुटवे येतील आणि मस्त फुले सुद्धा लवकर येतील। म्हणून सुरुवातीला आपण गुलाबाची छाटणी करून घ्यायची आहे। इथे बघा खूप छान असा गुलाब वाढलेला आहे। आता पूर्ण छाटणी करून घ्यायची आहे। एकदा फुले येऊन गेल्यानंतर भरपूर गुलाब वाढलेला आहे आणि फुले सुद्धा आलेली नाहीत, म्हणून आता पूर्ण मी गुलाबाची छाटणी करून घेणार आहे। गुलाबाची छाटणी करून झाल्यानंतर आपल्याला गांडूळ खत द्यायचे आहे आणि गांडूळ खत दिल्यामुळे भरपूर असे नवीन फुटवे येतील आणि छान अशी फुले लागण्यासाठी मदत होईल। म्हणून सुरुवातीला आपण जेव्हा कट करतो तेव्हा गांडूळ खतच द्यावे। जेव्हा आपल्या गुलाबाला कळ्या येतात तेव्हा फुलांचा आकार खूप छोटा असतो आणि फुले सुद्धा टवटवीत दिसत नाहीत। जर फुले आणि आकार टवटवीत दिसण्यासाठी आपल्याला गुलाबाला दुसरा उपाय करायचा आहे, ते म्हणजे इथे बघा 1 चम्मच मी एप्सम सॉल्ट घेतलेला आहे आणि हे आता आपल्या गुलाबाला द्यायचं आहे। याच्यामुळे आपली गुलाबाची फुले मोठे आकाराची होतात आणि एप्सम सॉल्टमध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण असल्यामुळे फुलांचा आकार छान असा वाढतो आणि फुले अधिक टवटवीत दिसतात। म्हणून हा उपाय आपल्याला महिन्यातून एकदा करायचा आहे। एप्सम सॉल्ट टाकल्याने आपल्या गुलाबाची फुले मस्त मोठ्या आकाराची दिसतील आणि टवटवीत सुद्धा राहतील। म्हणून तुम्ही एकदा देऊन पहा गुलाबाला। हा उपाय आपल्याला महिन्यातून एकदाच करायचा आहे आणि फुले आली नसतील तरी सुद्धा द्या, म्हणजे येणारी फुले ही मोठ्या आकारातच बनतील। माझ्या गुलाबाला मी जेव्हापासून कट केलेला आहे तेव्हापासून सतत फुले येतात आणि 15-15 दिवसानंतर आपल्याला बदलून दुसरे खत द्यायचे आहेत, म्हणजे सतत फुले येत राहतील आपल्या बागेमध्ये। आणि बघा फुले सुद्धा मस्त आलेले आहेत आणि म्हणून जर तुमच्या बागेमध्ये फुले गुलाबाला येत नसतील तर मी केलेल्या गोष्टी करून पहा, छान असा रिझल्ट तुम्हाला सुद्धा भेटेल। कारण मी माझ्या गुलाबाला कट करते तेव्हापासून फुले येण्यासाठी काय काय देते हे तुम्हाला मी सर्व सांगितलेलं आहे। ते तुम्ही एकदा नक्की देऊन पहा आणि फुले सुद्धा मस्त येतील बागेमध्ये। बघा किती छान अशी सगळीकडे फुले आलेली आहेत। ह्या गुलाबाची फुले फक्त 2 दिवसच राहतात आणि नंतर मग पाकळ्या गळायला लागतात। जेव्हा पाकळ्या पूर्णपणे गळून गेल्यानंतर आपल्याला कट करायचं आहे, म्हणजे नवीन फुटवे सुद्धा लवकरच येतात आणि फुले सुद्धा सतत लागत राहतात। म्हणून असे छोट्या छोट्या गोष्टी आपण जर आपल्या गुलाबासाठी केल्या तर खूप छान असे सतत फुले आपल्या बागेमध्ये येत राहतात। आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला नक्की सबस्क्राइब करा आणि हा जर तुम्हाला गुलाब आवडत असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा आणि आवडल्यास शेअर सुद्धा करा। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।